नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत, की घटक नियोजन कसे करायचे, तयार करायचे. तर घटक नियोजन तयार करण्यासाठी आपल्याला घटक नियोजन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इयत्ता सिलेक्ट करायची आहे, ज्या इयत्तेचं तुम्हाला घटक नियोजन तयार करायचं आहे. मी आता 5वी इयत्ता निवडतो. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट निवडायचा आहे, सब्जेक्ट मराठी. त्यानंतर तुम्हाला आउटपुट लँग्वेज निवडायची आहे, मराठीमध्ये पाहिजे, हिंदीमध्ये का इंग्लिशमध्ये. आपल्याला मराठीमध्ये पाहिजे, मराठीमध्ये ठेवूया. नंतर आपल्याला तो चॅप्टरचा क्रमांक लिहायचा आहे. कोणत्या म्हणजे तो धडा किती नंबरचा धडा आहे? तर 7 नंबरचा धडा आहे म्हणून मी आता 7 नंबर टाकतो. चॅप्टरचं नाव काय? चॅप्टरचं नाव आपण इथल्या इथं मी ते कॉपी केलेलं आहे. आता मी ते पेस्ट करणार आहे. त्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ पिरियड्स किती आहेत बघायचे म्हणजे किती तास आहेत? 4 तास आहेत. 4 तासामध्ये मला हा धडा शिकवायचा आहे. नंतर आपल्याला टीचिंग डेट्स बघायच्या त्या 4 दिवसाच्या फरकाने आपल्याला ते बनवायची आहे डेट. गॅप ठेवायचा आहे तेवढा टीचिंग डेट्समध्ये. नंतर आपल्याला चॅप्टर्स हे मी धड्यांचे स्क्रीनशॉट आधीच काढून ठेवलेले आहेत. ते स्क्रीनशॉट मी आता इथं अपलोड करतो. तुम्ही बघू शकता. 2 स्क्रीनशॉट मी इथं अपलोड केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे रीड चॅप्टर्स एंड जनरेटवर क्लिक करायचं आहे. तर आता हे घटक नियोजन म्हणजे काय तर घटक नियोजन म्हणजे एखादा धडा किंवा एखादा पाठ शिकवण्यापूर्वी शिक्षकाने केलेले सविस्तर नियोजन यामध्ये त्या घटकाचे उद्दिष्ट, अध्यापन पद्धती, अ, वेळ, साधने आणि मूल्यमापन यांचा समावेश असतो. तर आता हे काय करत आहे, जर आपण जे फोटो अपलोड केले आहे, तो तो फोटो रीड करत आहे. त्यामधले कोणता चॅप्टर आहे तो रीड करत आहे आणि त्यानुसार तो आपल्याला आता एआय जनरेट करून देईल. तर आपण थोडा वेट करायला लागणार आहे ह्याच्यामध्ये, कारण की ते बनवत आहे. मित्रांनो, ही वेबसाईट तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही लवकरात लवकर ही अपग्रेड करून तुम्ही ती यूज करावी. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आता आपण बघू शकता इथं चॅप्टरचं नाव, धड्याचं नाव, किती तासाचे पिरियड आहेत ते दाखवले आहेत. चॅप्टरचं नाव दाखवलंय. परत चॅप्टरचे समरी त्या चॅप्टरबद्दल माहिती लिहिलेली आहे. इथं की कन्सेप्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये. व्होकॅब्युलरी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी. ते क्वेशनमध्ये जर तुम्ही शिकवत असाल आणि शिकवता जर तुम्हाला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे असतील शिकवून झाल्यानंतर, तर तुम्ही हे प्रश्न विचारू शकता विद्यार्थ्यांना. अ, आणि चेक करायचं आहे की सगळं कानामात्रा वेलांटी बरोबर आहे का? आणि तुम्हाला अध्ययन निष्पत्ती पण इथं दिलेली आहे. ऑटोमॅटिक जनरेट झालेली आहे. तुम्ही न देता आणि नंतर तुम्हाला आता खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ते कन्फर्म एंड जनरेट बटनावर क्लिक करायचं आहे. कन्फर्म जनरेट बटनावर क्लिक केल्यानंतर ते आता पुढचा आराखडा बनवायला सुरुवात करणार आहे. तर पुढच्या आराखड्यामध्ये त्यांनी काय केलंय, लक्ष वेधणे म्हणजे काय तर विद्यार्थ्याचे लक्ष विषयाकडे आकर्षित करणे, पूर्वज्ञान तपासणे, उत्सुकता निर्माण करणे. नंतर त्यांनी दिलेला आहे की अन्वेष. अन्वेष म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना स्वतः शोध घेऊ देणे, प्रयोग, कृती, गटकार्य हे करता यावं मुलांना त्यासाठी. स्पष्टीकरण स्पष्टीकरण का महत्वाचं तर शिक्षक संकल्पना स्पष्ट करतो, विद्यार्थ्यांचे समज पक्के करणे. म्हणजे समजून सांगणे, उदाहरणे देणे असे. विस्तार, तर विस्तार म्हणजे काय केलं जातं तर शिकलेले ज्ञान नवीन ठिकाणी वापरणे, अधिक सराव व आपलं प्रश्न सोडवणे, प्रकल्प तयार करणे असे. नंतर आपल्याला मूल्यमापन करायचं आहे. मूल्यमापनामध्ये काय येणार तर विद्यार्थ्यांनी काय शिकले पाहिजे हे तपासणे. आणि त्यामध्ये प्रश्नोत्तरे तुम्ही देऊ शकता, करू शकता, विचारू शकता मुलांना, चाचणी घेऊ शकता. असे प्रकारे ते मूल्यमापन करते. तर एआयने आता तुमचा आराखडा लिहून झालेला आहे. तर आता तुम्हाला पुढच्या पेजवर जाऊन तुमचा पूर्ण घटक नियोजन हे पूर्ण झालेलं आहे. तर त्यानुसार तुमच्या विद्यालयाचे नाव, घटक नियोजन, त्या धड्याचे नाव, धड्याचं नाव काय आहे ते, धड्याचा नंबर किती आहे ते लिहिलेलं आहे. मराठी विषय आहे, तुमचे नाव, तालुका, जिल्हा सगळं दिलं आहे त्यांनी. एका दृष्टिक्षेपात हे पण दिलेलं आहे त्यांनी. तासिका किती 4 तास आणि त्याचे डेट पण दिलेले आहेत त्यांनी. ह्या डेटमध्ये तुम्हाला तो धडा शिकवायचा आहे. अ, अध्ययन उद्दिष्ट इथे तुम्हाला लिहिलेले आहेत त्यांनी. दिनवार नियोजन. दिनवारानुसारच तुम्हाला नियोजन दिलं. हे जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्हाला अ, आहे त्या वेळेमध्ये म्हणजे 4 तासाच्या पिरियडमध्येच तुम्ही तो चॅप्टर शिकवू शकता. आणि हा जर मॅप जर तुम्ही फॉलो केला म्हणजे आता पहिल्यांदा रीडिंग ॲक्टिव्हिटी 15 15 मिनिटाची आहे. तर पाठ्यपुस्तकातील अ, अरण्यलिपी हा पाठ शिक्षकांच्या मदतीने वाचणे. जसं की हे सगळे दिलेलं आहे ते तुम्ही जर प्रॉपर फॉलो करत गेला, त्यानुसार कृती करत गेला, तर तुम्हाला आहे त्या वेळेमध्ये तो
पाठ शिकून पूर्ण होईल आणि तुमचे काम पण ईझी होईल. आणि आता आपण बघू शकता खाली, की मूल्यमापन त्याने दिलेलं आहे, की तोंडी, लेखी आणि कृती. म्हणजे तोंडी परीक्षा टाइप, लेखी असे म्हणू शकतो आपण. समावित तरतुदी त्याने दिलेल्या आहेत. अध्ययन निष्पत्ती त्यांनी इथं ऑलरेडी प्रिंट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ते दिसत आहे. म्हणजे त्या धड्यानुसार त्यांनी अध्ययन निष्पत्ती लिहून दिलेले आहेत तुम्हाला. आता जर हे तुम्हाला जर प्रिंट करायचं असेल किंवा डाउनलोड करायचं असेल, तर तुम्हाला इथं स्क्रोल करायचं आहे आणि जर तुम्हाला डाउनलोड पी-डी-एफ हे बटन दिसेल आणि डाउनलोड वर्ड फाइल. तुम्ही वर्ड फाइल पण डाउनलोड करू शकता आणि पी-डी-एफ फाइल पण डाउनलोड करू शकता. तर आपण आता काय करूया, की पी-डी-एफ फाइल डाउनलोड करूया. तर तुमची पी-डी-एफ फाइल डाउनलोड झालेली आहे. तर आपण पी-डी-एफ फाइल ओपन करून बघूया. सेम आहे तशीच मला पी-डी-एफ फाइल दिसणार आहे. वेगळं काही दिसणार नाहीये. तर तुम्ही बघू शकता. जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं होतं तेच पी-डी-एफ फाइलमध्ये दिसत आहे आणि तुम्ही मला काय करायचं आहे, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्ही एक फाइल तयार करा आणि त्या फाईलमध्ये तुम्ही ही पी-डी-एफ अटॅच करा आणि तुमचं जेव्हा इन्स्पेक्शन असेल, तेव्हा तुमच्या इन्स्पेक्शनच्या वेळेस तुम्ही ही फाईल दाखवू शकता आणि त्यानुसार तुमचा इम्पॅक्ट पण चांगला पडेल. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.